काल होमवर्क दिला होता मी, प्रत्येकानं होमवर्क केला असेल, केला ना? ओके, ठीक आहे. मी असाइनमेंट मध्ये पण तो शेअर केला होता टीचमेंट ऍप मध्ये, त्या असाइनमेंट मध्ये बघा. तुम्हाला नोटिफिकेशन आली होती का त्याची असाइनमेंटची? बोला चला. हो सर. हो सर. म्हणजे तुम्ही बघता येतं सगळं. ज्याने बघितलं असेल त्याने आज सोडवला असेल क्वेश्चन. ओके, आता आज सुरू करू आपण. आजची डेट आहे, काय तारीख आहे आज? 26/8. आजचा वार आहे थर्सडे. ओके, आज आहे आपलं लेक्चर नंबर 3 ना. आज तिसरं लेक्चर आहे पायथागोरस थेरमचा आज. ओके, तर बघा आज आपल्याला बघायचंय 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल थेरम. तुमच्या मनात प्रश्न आला असेल, सर पायथागोरस चालू होता मध्येच हे काय आणलं तुम्ही? तर पायथागोरस थेरम मध्ये आपल्याला काय बघायचंय? राईट अँगल बघायचं बेटा. पायथागोरसचा पूर्ण भर हा राईट अँगल वर लक्षात घ्या. आणि हा जो थेरम आहे, या थेरम मध्ये सुद्धा तुम्हाला राईट अँगल दिसतोय 90 डिग्रीचा. एक अँगल 30चा आहे, एक 60चा आहे, पण एक कितीचा आहे? 90 डिग्रीचा आहे. म्हणजे हा थेरम कोणासाठी आहे? असा राईट अँगल ज्याचा जे उरलेले दोन्ही लघुकोन आहे, ॲक्यूट अँगल जे ते एक आहे 30 डिग्री आणि एक आहे 60 डिग्री. त्यासाठी म्हणजे हा ट्रायंगल कसा असेल थोडक्यात, हा ट्रायंगल अशा प्रकारचा असेल बघा. माहिती या ट्रायंगल मध्ये हा तर 90 डिग्री फिक्स आहे. ओके, राईट अँगल आला. एक अँगल हा जो आहे हा आहे 30 डिग्री आणि राहिलेला अँगल किती राहील आता? तिन्ही कोणाची कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. एक 30 अंशाचा, एक 90 अंशाचा, म्हणजे हा राहिला बेटा 60 अंशाचा. ओके, याला म्हटलं समजा आपण ट्रायंगल ए बी सी. इन ट्रायंगल ए बी सी आपण काय म्हणू? इन ट्रायंगल ए बी सी अँगल C is equal to 30 degree, angle A is equal to 60 degree, angle B is equal to 90 degree. असं जर असेल तर काय असतं पहा. देन नंबर 1, एक नंबर लक्षात ठेवा. जो 30 डिग्रीचा ऑपोजिट आहे, साइड आहे, 30च्या समोरची बाजू कोणती बेटा? ती ए बी. ती असते बेटा कर्णाच्या निम्मे म्हणजे 1/2. कोणाच्या? कर्णाच्या. कर्ण म्हणजे हायपोटेनस. हायपोटेनस कोण आहे? एसी. कोणती साइड म्हटलं मी तुम्हाला? 30 अंशाच्या कोणासमोरची साइड. आता 30 अंशाचा कोण कोणता आहे बेटा? हा. याच्या समोरची साइड कोणती? ही. 30 अंशाच्या कोणासमोरची साइड म्हणजे कोणती साइड? लक्षात आलं का तुमच्या? सांगा मला. आला का लक्षात? हो सर. हो सर. नाही आलं? गुड सर. ओके. हो सर. 30 अंशाचा कोण हा आणि त्याच्या समोरची साइड ही. आता दुसरं जो आहे तो आहे की 60 अंशाच्या कोणासमोरची बाजू. आता 60 अंशाचा कोण कोणता आहे बघा. 60 अंशाचा कोण आहे? ए. त्याच्या समोरची बाजू आहे बेटा बीसी. तर ही जी बीसी साइड आहे ती असेल √3/2 हायपोटेनसच्या. आता बघा 60 डिग्रीच्या समोरची साइड कोणती बघा. हा 60 डिग्रीचा अँगल त्याच्या समोरची साइड आहे पहा, एसी. तर एसी ची लेंथ किती बेटा? √3/2. लक्षात ठेवा. 30 डिग्रीच्या ऑपोजिट अँगल, साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल जी साइड ऑपोजिट टू 30 डिग्री अँगल
कळतंय ना? 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू, 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू किती पट? 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू किती पट? 1/2 पट. कोणाच्या? कर्णाच्या. समजलं? हो का नाही? हो सर. हो सर. आता हे लक्षात हो ठेवायचं सर. तुम्हाला. आता हे जे 2 नंबरचं येईल मी, याला कारण काय देऊ आपण? साइड ऑपोजिट टू, बोलत चला, साइड ऑपोजिट टू किती डिग्री अँगल? 60 डिग्री. हा, आणि मराठीत काय लिहू आपण? 60 अंश कोनासमोरील बाजू. यस. या 2 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या का? याला म्हणतात 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल थेरम. जर तुम्हाला याला शब्दात लिहायचं असेल तर तुम्ही कसं लिहिणार? जर एखाद्या त्रिकोणामध्ये एका कोणाचे माप 30 असेल, एकाचं माप 60 असेल, एकाचं माप 90 असेल, म्हणजे जर एखाद्या त्रिकोणामध्ये इन अ ट्रायंगल इफ measure of the angles are 30 degree, 60 degree, 90 degree, then the side opposite to 30 degree is half the hypotenuse. 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू कशी असेल? हाफ असेल. कोणाच्या? हायपोटेनसच्या. हायपोटेनसच्या हाफ असेल ती. ही पहा, ही 30 अंश कोनासमोरील बाजू, ही पाही. हायपोटेनस कोणता आहे? हा दिसतोय. ही बाजू कोणती आहे? ए बी कोण आहे? किती अंशाच्या समोरील? 30 अंशासमोरील. कोणाच्या हाफ आहे ती? हायपोटेनसच्या. समजलं हे? हो नाही? काहीतरी बोलत जाय. हो सर. हो सर. आता 60 अंशाच्या कोनासमोरील बाजू ही आहे. 60 अंश कोनासमोरील बाजू बीसी पहा, बीसी आहे ना, ती √3/2 कोणाच्या? एसीच्या. हे पहा इथे लिहिलं मी. ही पाही दिसते. ही जी बीसी आहे ही √3/2 कोणाच्या? एसीच्या. कारण ती कोणाच्या समोर आहे? ती 60 डिग्रीच्या अँगलच्या समोर आहे. कळालं का बेटा हे? अरे हो का नाही? ओके. हो सर. चला, लिहिलं का हो तुम्ही? सर. लिहून झालं? नाही सर. नाही. हो सर. हो सर. सावकाश लिहा, सावकाश लिहा. मी आता पुढचं एक्झाम्पल घेईल, त्यामध्ये अजून क्लिअर होईल तुम्हाला. झालं सर लिहिणं. ओके. झालं सर. ओके. बाकी मंडळी बघा, झालं का? झालं सर. झालं सर. ओके. ओके, याचं उदाहरण घेऊ. बघा आता एक एक्झाम्पल घेऊ. बघा, क्वेश्चन घ्या. तुम्हाला अँगल दिला, असा ट्रायंगल दिला तुम्हाला. अँगलचं माप आहे 30 डिग्री, अँगलचं आहे 60 डिग्री, अँगलचं आहे 90 डिग्री. ट्रायंगलचं नाव आहे PQR. इथं म्हटलंय इथं
PR ची लेंथ आहे 6 इन ट्रँगल PQR. त्रिकोण PQR मध्ये अँगल P 30 डिग्री, अँगल Q 90 डिग्री, अँगल R 60 डिग्री, ln इज इक्वल टू 6 आणि म्हटलंय फाइंड PQ अँड QR असं म्हटलं. इथं मराठीत लिहायची गरज आहे का? फक्त काय करायचं, इथल्या त्रिकोण PQR मध्ये इथं म्हणा PQ आणि QR काढा. बस आन्सर. चला उत्तर लिहू आपण. आता क्वेश्चन तुम्ही नीट बघितला असेल, सरळ सरळ तुमच्या लक्षात आला असेल. इथं कोणता थेरम लावायचा आपल्याला? कोणता थेरम लावायचा? बोला बरं, बोला लवकर. पायथागोरस थेरम. नाही ना दादा, कोणता थेरम? हा थेरम लावायचा ना भाऊ. 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रँगल थेरम. कारण की कोणाची माप कशी दिले, एकाचं 30, एकाचं 60, एकाचं 90. आता शिकलो आपण. हे पहा, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरम. हा थेरम शिकलो आपण. कळालं का? ज्यावेळेस कोणाची माप अशी दिली असतील त्रिकोणात, त्यावेळेस कोणता थेरम लावायचा मग? 30, 60, 90 कोणते प्रमेय? 30 अंश, 60 अंश, 90 अंश त्रिकोणाचे प्रमेय. समजलं का बेटा? बोल, लक्षात आलं का? अरे हो का नाही? सर्वजण बोलायला पाहिजे तुम्ही. हो सर. हो सर. हो सर. हो सर. म्हणजे त्या एक्झाम्पल कडे, क्वेश्चन कडे बघितलं की आपल्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे की 30, 60, 90 दिलंय भाऊ. काय भानगड आहे? भानगड अशी की 30, 60, 90चं प्रमेय लावायचंय तुम्हाला. मग काय ते प्रमेय? बघा आता इथं काय दिलेलं आहे तुम्हाला. इथं तुम्हाला काय दिलंय बघा. तुम्हाला दिलेलं काय? तुम्हाला इथे एलएन दिलेलं आहे. एलएन दिलेलं आहे तुम्हाला इथे. एलएन हे पहा, एलएन म्हणजे काय करणं दिलंय तुम्हाला. ओके, सॉरी एलएन नाही. अरे माझ्याकडून लिहिण्यात चूक झाली का ती? ठीक आहे, काही नाही. एलएन नाही, इथं इथं पाहिजे PQ. इथं PQ पाहिजे रे राजा हो. QR PR पाहिजे. PR 6 पाहिजे. PR ची लेन दिली बेटा 6. पाहिजे लिहिलंच आहे मी. आणि तुम्हाला काय विचारलंय? तुम्हाला PQ विचारलंय बेटा, आणि तुम्हाला QR विचारलंय. मग तुम्हाला 30, 60 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री थेरम माहिती आहे. काय तो थेरम? तो थेरम असा आहे की 30 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मे असते. मग 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू कोणती? QR. The side opposite to 30 degree angle is half the hypotenuse. ओके, पाहिजे लिहितो मी नोट. आता तुम्हाला हे एक रिव्हिजन सारखंच करतो मी परत. काय रिव्हिजन मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला की, रिव्हिजन मध्ये काय सांगतो मी तुम्हाला की एखाद्या ट्रायंगल मध्ये जर कधी त्या कोणाची माप कशी असतील, 30 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री असे जर असतील, तर काय सांगितलं मी तुम्हाला? साइड ऑपोजिट टू 30 डिग्री अँगल इज इक्वल टू हाफ इंटू हायपोटेन्स. आणि दुसरं, साइड ऑपोजिट टू 60 डिग्री अँगल इज √3/2 हायपोटेनस. ओके, 30 अंश कोणासमोरील बाजू 1/2 कर्णाच्या. 30 अंश कोणासमोरील बाजू, 30 अंश कोणा समोरील बाजू बरोबर
102 पट कोणाच्या? कर्णाच्या. कर्ण तर समजतो मला आता. 90 अंश कोणासमोरील बाजू म्हणजे कर्ण आणि 60 अंश कोणासमोरील बाजू किती पट? वर्गमूळ 302 पट कोणाच्या? कर्णाच्या. मग आता इथे कर्ण कोणता आहे बेटा? कर्ण म्हणजे 90 अंश कोणासमोरील बाजू. 90 अंश म्हणजे काटकोन. मग कर्ण कोणता आहे? हा पीआर आहे ना. ओके, पीआर हा कर्ण आहे. पीआर ची लेन दिली तुम्हाला, किती दिली? 6 दिली. सांगा बरं पी क्यू किती येईल बघ, आणि क्यू आर किती येईल? आता क्यू आर सरळ सरळ आहे. क्यू आर म्हणजे 30 अंश कोणासमोरील बाजू ही क्यू आर. मग क्यू आर किती यायला पाहिजे? कर्णाच्या निम्मे. कर्ण किती? 6. सांगा मग क्यू आर किती येईल? बोला. 3. बरोबर. किती येईल? 3. 6च्या निम्मे 3. बरोबर आहे ना? 3च येईल ना. हो का नाही? हा, यात काही एवढं अवघड नाही बेटा. तुम्ही खूपच जास्त बाऊ करताय, बोलत नाही, काही नाही. आणि ही जी बाजू आहे 60 अंश कोणासमोरील झाली, वर्गमूळ 302 पट. आता वर्गमूळ 302 गुणिले 6 असं बे 6 म्हणजे 3 वर्गमूळ 3 येईन ती. चला आपण सोडू. पुढच्या उदाहरणात जास्त क्लिअर होईल तुम्हाला. एक उदाहरणात तुम्ही जास्त हे करू नका. ठीक आहे, बघा आता मी हे सर्व तुम्हाला मुद्दाम एवढं रिव्हिजन लिहून दिलं. ओके, हे लिहायची गरज नव्हती तुम्हाला, पण हे मला द्यावं लागलं रिव्हिजन तुम्हाला समजण्यासाठी. म्हणून मी ते काही आता खोडत बसत नाही. मी याला कॉपी करून दुसरीकडे पेस्ट करून देतो. हे पाय नेक्स्ट पेजवर याला पेस्ट करून देतो. याला उचललं इथून आणि नेक्स्ट पेजवर मी याला पेस्ट करून देतो इथं. ओके, याचं काम झालं. चला आता वर जाऊ आपण आपल्या उत्तराकडे जाऊ. काय आपलं उत्तर? हे इथं उत्तर द्यायचं आपल्याला. कसं येईल पाहता आपलं उत्तर. आपल्या उत्तरात काय देणार आहे आपण आता इथं? इन ट्रायंगल पी क्यू आर त्या कोणाची मापले होणार? अँगल पी 30 डिग्री, अँगल आर 60 डिग्री, अँगल क्यू 90 डिग्री. देअरफॉर पहिलं 30 अंश कोणासमोरील बाजू कोणती? क्यू आर. क्यू आर हाफ हायपोटेनस. हायपोटेनस कोणता आहे? पी आर. इथे पुढे कारण काय लिहायचं? साइड ऑपोजिट टू 30 डिग्री अँगल. 30 अंश कोणासमोरील बाजू. ओके, हाफ इंटू पी आर. पी आर ची लेंथ आहे 6 म्हणून क्यू आर आलं 3. आता दुसरं, आता म्हणायचं पी क्यू. पी क्यू इज इक्वल टू √3/2 इंटू पी आर. काय करायला आहे त्याला? साइड ऑपोजिट टू अँगल 60 डिग्री. ओके, बरोबर. 60 अंश कोणासमोरील बाजू. आता इथं किंमत टाकायची पी आर ची. पी आर ची किंमत किती दिली आपल्याला? 6. 2 ने भाग जातो याला. बे 6. काय आलं उत्तर? उत्तर आलं 3 इंटू √3. हे झालं पी क्यू. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही किमती मिळाल्या. कोणकोणत्या? पी क्यू आणि पी क्यू आर. क्यू आर किती मिळालं?
3 आणि पी क्यू किती मिळालं 3 वर्गमूळ 3. इथं उदाहरण आपलं संपलं. समजलं का बघा तुम्हाला का अजून पण नाही कळालं? समजलं. समजलं सर. ओके बेटा. एकच लक्षात ठेवायचं 30 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते आणि 60 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमूळ 3/2 पट असते. एवढं सोपं आहे ते, बाकी काही नाही त्यात. असं सिस्टमॅटिक तुम्हाला लिहायचंय क्वेश्चन आन्सर. परीक्षेमध्ये पण आन्सर असं सिस्टमॅटिक लिहायचंय, कारण द्यायचंय. त्याच्या पुढे ते कारण द्यायचं 30 अंश कोणासमोरील बाजू 60 अंश कोणासमोरील बाजू आहे कारण सुद्धा देणं गरजेचं आहे. झाला असेल तर नेक्स्ट घेऊ. चालू सर. मंदा झालं का मयुरी? मयुरी झाला का मयुरी? ओके चला पुढे. आता हे एक्स्ट्रा चालू सर. हे तुम्हाला लिहायचं, तुम्ही लिहू शकता. हे थांबव कमी लिहिताय का तुम्ही? सर हो सर. हा सर्वात पहिले ते वरच होते रिव्हिजन टाईप लिहिलं मी. लिहून झालं असेल तर लिहून झालं. ओके, ज्यांचं लिहून झालं नसेल त्यांनी लिहून घ्या, आणि ज्यांचं लिहून झालं असेल त्यांनी हे सोडवा बरं. एक हा क्वेश्चन सोडवा. सर लिहून झालेलं आहे, ते दुसरं नाही लिहिलं झालेलं. कोणतं वरच राहिलंय तुझं? हे राहिलं हो सर. लिह मग, लिहून घे. हो गया? झालं बेटा? मराठीत जे मराठीवाले त्यांनी फक्त मराठीच लिहा बरं का, आणि जे इंग्लिशवाले त्यांनी फक्त इंग्लिश लिहा. आता असं दोन्ही पण लँग्वेज देऊ नका. झालं सर. ओके चला चला हा क्वेश्चन सोडवा बरं. सगळ्यांनी सोडवा क्वेश्चन. याचं नाव आहे त्रिकोण ए बी सी. या कोणाचं माप आहे 30 डिग्री. हा राईट अँगल दिलेला आहे. याचं माप आहे 60 डिग्री आणि AC ची लेंथ आहे 10. फाइंड AB अँड BC. काढा बरं, AB ची लेंथ किती आणि BC ची लेंथ किती?
किती आली एबीची लेंथ एवढा वेळ? आता तोंडी सांगा ना. सर AB ची 5. हा आणि बीसी 5. 5 काय? बीसीची किती? अरे एवढा वेळ? नंतर आन्सर डिटेल मध्ये नंतर मला तोंडी सांगा आधी किती आला बीसी. 5 आलं सर. कांचन आहे का? कांचन नाही का? आहे सर. मग तू सांगत नाही उत्तर, आज एक पण उत्तर नाही आलं तुझं. अरे बेटा किती सोपे, लक्ष द्या बेटा. 30 अंश 60 अंश 90 अंश कोणाचा मापाचा त्रिकोण आहे? सांगा बरं. 30 अंश कोणासमोरील बाजू कोणती? AB. AB. हा मग काय काय आहे? 30 अंश कोणासमोरील बाजूचं काय भानगड लिहिली मी तुम्हाला आता इथं सांगितलं. सर 30 अंश कोणासमोरील बाजू काय कर्णाच्या? हा बोल. सर 5√3. आन्सर सांगू का? बोल. 5√3. सांग. हा बरोबर. सर मी सांगू? हे बघा 30 अंश कोणासमोरील? 5√3. बोला बोला. हे बघा Sir, या दोन under गोष्टी. root 3. हा, बरोबर आहे बेटा. व्हेरी गुड व्हेरी गुड. सर. या दोन गोष्टी वर लिहून दिल्या पहा, हायलाइट केल्या. 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मे 1/2 म्हणजे निम्मे, आणि दुसरं 60 अंश कोणासमोरील बाजू वर्गमूळ 3/2. आता मग हेच आपलं इथे फक्त ऍप्लिकेशन करायचं, यात काही असं अवघड नाही बेटा. हे बघा, हे पहा 30 अंश कोणासमोरील बाजू कोणती? AB. हे पहा AB बरोबर काय येईल? आता मी पूर्ण निली येत आहे, फक्त तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतोय. तुम्हाला एक्झाम मध्ये डिटेल लिहावं लागणार आहे. वरच्या प्रॉब्लेम सारखंच, मागच्या उदाहरणासारखं. आता पहा मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो याचं उत्तर कसं येईल. हे पहा AB ची लांबी कशी येईल? निम्मे येईल. कोणाच्या? ACच्या. इथं काय कारण काय येईल? 30 डिग्रीच्या ऑपोजिट साईडची. ओके, ते कारण इथं. आणि 1/2 ACच्या 1/2 म्हणजे काय? AC किती आहे? 10 आहे. 10च्या निम्मे म्हणजे किती आलं? 5. अरे हो का नाही? हो सर. हो सर. हो बरं सर. बोला. 10च्या हो, निम्मे सर. 5. AB किती आला? 5 आला की नाही? 5. आता हो, BC. आता BC बघा बरं तुम्ही. BC बघा BC. आता BC काय दिसतोय तुम्हाला? BC दिसला का? हा बा BC. काय भानगड आहे BC मध्ये? कसा आहे तो? कोणाच्या ऑपोजिट आहे? हा 60 डिग्रीच्या ऑपोजिट आहे ना तो. मग 60 डिग्रीच्या ऑपोजिटचं काय असतं? BC इज इक्वल टू √3/2 असतो तो. आणि हायपोटेनस कोणता आहे? AC. म्हणजे √3/2 इंटू AC. AC किती आहे? 10. या 2 ने भाग जातो पहा. इथं जसं बे एक बे आणि बे पंच 10 केलं ना तुम्ही, तसं इथं पण करायचं. बे एक बे, बे पंच 10. किती आलं हे? 5√3. मग BC किती आला? 5√3. काय याच्यात मला तरी काय असं वाटत आहे फार अवघड आहे बा असं. तुम्हाला अवघड जात नसेलच हे. तुम्ही बोलत का नाही? झोपणी गेली काय तुमची? चांगलं पाणी मारून घ्यायचं तोंडावर, थंडगार. तोंडी उत्तर आला पाहिजे मला पुढच्या उदाहरणाचं. आता नोट डाऊन केलं काय? याच्या पुढे कारण पूर्ण लिहा. 60 डिग्रीच्या ऑपोजिट.
असं कारण पण लिहायचं पुढे. साइड ऑपोजिट टू 30 डिग्री अँगल, साइड ऑपोजिट टू 60 डिग्री अँगल. समजते का राजा हो? हो सर. ओके. घेऊ पुढचा क्वेश्चन. लिहून झालंय? हो तुम्ही सर तोंडी झालं उत्तर सर. सांगायला पाहिजे मला आता पुढच्या हो क्वेश्चन. सर. तोंडी. हो, हा? सर. चला पुढचा क्वेश्चन घ्या. सर्वांचं झालं? ओके, सर्वांचं झालेलंच आहे असं समजतोय मी. लिहितोय पुढचं. आता तोंडी सांगायचं मला. हा दिला ट्रायंगल. हा 30 डिग्री, हा 60 डिग्री, हा 90 डिग्री. ट्रायंगलचं नाव आहे एल एम एन. एल ची लेंथ आहे 8, हाईट एल एम अँड एम एन. हा एकदम सोपं आहे. बोला, एल एम ची लेंथ तोंडी सांगा. सर LM ची 4 आणि MM ची 4 आणि 3. 4√3. एम एन ची किती? एम एन ची किती? 4√3. 4√3. बरोबर, शाबास. एम एन ची 4√3 करेक्ट. काही नसतं याच्यात. हे बघा, एल एम बरोबर सांगितलंय मुलीनं. काय म्हणत काय काय म्हणणं पहा, एल एम काय आहे? आन्सर. आन्सर मध्ये काय लिहिणार तुम्ही? डिटेल मध्ये लिहायचं म्हटलं, डिटेल मध्ये तुम्हाला पूर्ण लिहावं लागेल ते की हा 30 डिग्री 60 डिग्री ट्रायंगल आहे वगैरे सगळं लिहावं लागेल. तोंडी सांगतो मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये. एल एम हा कोणाच्या निम्मे? एल एन च्या निम्मे. एल एन किती आहे? 8. मग एल एन च्या निम्मे म्हणजे किती? 8 च्या निम्मे. किती आला? 4. 4. ओके, एल एम आला 4. 4 आला. आणि एम एन, एम एन किती पट? वर्गमूळ 3/2 पट. ओके, भाग द्यायचा. बे एक बे, बे दुनी बे चौक 8, बे चौक 8. इथं जसं बे एक बे आणि बे चौक 8 केलं तुम्ही, तसं इथं पण करायचं. तर एम एन किती आलं? 4√3. 4√3. थोडं तुम्ही आता तुम्हाला हे कॅल्क्युलेशन सुद्धा करायची गरज नाही बेटा. कॅल्क्युलेशन सुद्धा करायची गरज नाही तुम्हाला. कसं? हे बघा, हा 8 होता, हा 8 आहे. हा किती आहे? 8. हा 8 आहे. तर ही बाजू किती येते? हे पहा, कर्ण जर कधी 8 असेल, कर्ण किती आहे? 8. मग 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू किती येते? त्याच्या निम्मे 4. आणि 60 अंश कोणासमोरील बाजू किती येते? 4 वर्गमूळ 3. तर 4च्या पुढे फक्त वर्गमूळ 3 लावायचं. समजतंय का बेटा? निम्मे करून वर्गमूळ 3 लावायचं गुणीला. हो का नाही? अरे हो का नाही? हो सर. नक्की. हो सर. शॉर्ट लिहून घेत चला तुम्ही, नोट डाऊन करत चला. आता हे शॉर्टकट फटाफट फटाफट. मला पुढचा क्वेश्चन. झालं? हो सर. झालं सर. झालं सर. हो सर. ओके ओके. नेक्स्ट या पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन घ्या. थर्टी आहे, 60, 90, एक्स वाय झेड. एक्स झेड आहे
20. काय विचारलंय तुम्हाला? एक्स वाय बरोबर किती आणि वाय झेड बरोबर किती? सांगा एक्स वाय किती? 10. 10. बरोबर. 10 sir. आणि वाय झेड किती? 10√3. वाय झेड किती? 10√3. 10√3. 10√3. बरोबर आहे का रे? समजतंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. काही अवघड आहे काही? नाही. No sir. सोपं आहे का अवघड आहे? सोपं सोपं आहे आहे ना? sir. सोपे 30 अंश 60 अंश 90 अंश त्रिकोणाचे प्रमेय. साइड ऑपोजिट टू 60 डिग्री अँगल. साइड ऑपोजिट टू 30 डिग्री अँगल. झालं? हो सर. हो सर. झालं? नेक्स्ट. हो सर. चला, हा क्वेश्चन ज्याला सोडवता आला त्याला खरंच लक्ष दिला असं समजतो मी. बोला. सांगा एसी किती आणि बीसी किती? तोंडी सांगा. AC 14 सर. 14. 14 AC किती? सर. 14. AC 14 आणि BC 7√3. 7√3. व्हेरी नाईस. व्हेरी गुड. शाबास. हेच अपेक्षित होतं बेटा मला. असं तुम्हाला लॉजिक लागलं पाहिजे. आता हे 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री मध्ये कसं आहे, जो कर्ण आहे तो डबल आहे कोणाच्या? आता तू थोडं माझं इथं उदाहरण देण्यात झाले. तुम्ही लॉजिक बरोबर लावलं. मी इथं 7 लिहायला पाहिजे होतं. एक म्हणजे मी यातून उत्तर येईल, परंतु ते जास्त कॉम्प्लिकेटेड झालं असतं ना. आपल्याला ए बी फाइंड करायचंय आणि बीसी फाइंड करायचं. इथं 7 पाहिजे होतं माझं. तुम्ही बरोबर लावलं ते. तुम्ही सरळ विचार केला. मला सरळ उदाहरण द्यायचं होतं. जास्त वाकड झालं असतं. हा, आता ए बी किती म्हटलं तुम्ही? 7√3. आणि एसी किती येईल? 30 अंश कोणासमोर बाजू किती आहे? 7. काय म्हटलं असतं आपण? ए बी इज इक्वल टू हाफ एसी. म्हणजे ए बी किती आहे? 7. हाफ इंटू एसी. तर आपण काय म्हटलं असतं? देअरफॉर एसी इज इक्वल टू एसी हा 7 दुनी 14. बरोबर आहे का? हो सर. असं म्हणून आपण असं लिहिलं चालतं. आणि आता पाहिजे आपल्याला ए बी. अरे परत ते ए बीच लिहिलं का मी इथं? परत तीच चूक केली मी. अरे
एबीच्या ऐवजी बीसी पाहिजे होतं. ओके. आणि AB इज इक्वल टू √3/2 इंटू AC. आता AC ची व्हॅल्यू माहिती तुम्हाला, आताच काढली आपण. किती काढली ती? 14. बे 1 बे, बे 7 14. म्हणजे AB इज इक्वल टू येतं 7√3. इथं कारण द्यायचं साइड अपोजिट टू 30 डिग्री. है ना? इथं कारण द्यायचं साइड अपोजिट टू 60 डिग्री. बरोबर आहे का? अरे बोला आता, समजलं का? हो सर. हो सर. काही सोपं आहे काही, एवढं अवघड नाही ना? का अवघड जातंय काही? नाही सर. सोपं आहे सर. हा पूर्ण थेरम तुम्हाला समजला. समजा आता असं मी समजतो 30, 60, 90 डिग्री थेरम झाला. चला लास्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. हे लिहून झालं तुमचं? हो सर. हो सर. हा लास्ट क्वेश्चन बघा. Find DE and DF. Find D and DF. Answer. झालं? हो सर. हो सर. सर्वांचं किती आलं? डी किती आलं? D8 आणि DF 16. बरोबर बरोबर बरोबर. लॉजिक तर लावलं तुम्ही. खूप छान लॉजिक लावलं. व्हेरी गुड. शाबाश. बरोबर लॉजिक लावलं तुम्ही. आता काय लॉजिक लावलं तुम्ही? छान. व्हेरी गुड. डी किती? डी Eight. किती? डी 8. बरोबर. आणि डीएफ किती? डीएफ 16. 18. बरोबर. व्हेरी गुड. आन्सर खूप छान काढला तुम्ही. हेच अपेक्षित होतं मला. असं तुम्हाला आलं पाहिजे. असं तुम्हाला आलं पाहिजे. असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ओके. याचा आन्सर लिहिता येईल? चला हो होमवर्क मध्ये सर. लिहून आणायचं. चालेल? ओके. हो. होमवर्क मध्ये. ओके. ठीक आहे. आपण इथे थांबू. इथे थांबू आपण. हे पूर्ण होमवर्क मध्ये लिहून आणा. ओके. हा क्वेश्चन अजून एक देऊ होमवर्क साठी. देऊ अजून एक. बोला. सर.
घ्या अजून एक. हो सर. हो सर. म्यूट होऊन जा रे बाबा, कोणाला थंडी वाजते. चला हा पण होमवर्क मध्ये सोड ना, उद्या येताना करू बंद. बोला, थांबायचं. हो सर. हो सर. ओके बाय. बाय सर. बाय सर.